राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू रंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशेची जो सर्वज्ञानी दयागर मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी डोई ठाई ना सर्प जगत तेज तंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता चला विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 17वा सृष्टीस केवळ ईश्वर कारण नाही मग आणखी कोण केवळ ईश्वर कारण नाही म्हणजे आणखी कोणीतरी आहे जसं दृष्टीला कारण कोण द्रष्टा
ज्यावेळेस दृष्टी ही इंद्रियामार्फत बाहेर काढतो त्यावेळेस त्या दृष्टीला कोण विषय होतय? विषय, पदार्थ. दृष्टीचं कार्यच काय आहे? पदार्थाचं ज्ञान करून देणे. कोणाला? द्रष्ट्याला. आहे का नाही? मग जी ज्ञानाची उत्पत्ती होते ती कुणाच्या ज्ञानाची उत्पत्ती होते? द्रष्ट्याच्या का विषयाच्या? विषयाच्या. आहे का नाही? मग विषयाकडून विषयाच्या ज्ञानाची उत्पत्ती होते का दृष्ट्याकडून विषयाच्या ज्ञानाची उत्पत्ती होते? दृष्ट्याकडून. पण द्रष्ट्याला प्रत्यक्षरित्या करता येते का? त्याला वृत्तीद्वाराच ज्ञान करून घ्यावं लागतं. आहे का नाही? म्हणून तर जी अंतर्दृष्टी आहे, अंतरात्मा आहे, तोच आत्मा दृष्टीद्वारा विषयापर्यंत जातो आणि विषयाचं ज्ञान करून घेतो वृत्तीनं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जे ज्ञान होतं, जे ज्ञान होतंय ते ज्ञान एकट्या आत्म्यापासूनच होतं का? आणि त्याच्या वाचून दुसरं कोणी आहे का ज्ञानी? म्हणजे ज्ञानाच्या उत्पत्ती करता, ज्ञानाच्या विशेषीकरणा करता, ज्ञानाचं उद्भूत जे होणार आहे विशेष ज्ञान, याला तो एकटा आत्मा कारण नाही, त्याला विषयही कारण आहे. विषय नसेल तर तिथं विशेष ज्ञानाची उत्पत्ती होईल का? मग विषय असेल तर ज्ञान आहे का नाही? आणि विषय नसेल तर ज्ञानच नाही. मग विषयावर आधारित आहे का ज्ञान? म्हणजे विषय आधार आहेत असं म्हणायचं नाही. आधार आणि अधिष्ठान आत्माच आहे. पण विशेष स्वरूपाच्या ज्ञानाच्या उत्पत्तीसाठी विषय असावा लागतो, तेव्हा विषयाची उत्पत्ती होते. है का नाही? मग त्याचप्रमाणे त्याच न्यायानं केवळ ईश्वर जगतास कारण नाही. मग काय दुसरं कारण मानायचं? या जगताला कारण, या सृष्टीला कारण. आता ईश्वर तर कारण आहे हे ठरलेच की, आहे का नाही? आणि मग दुसरं काय कारण आहे तेच कारण जाणणं महत्वाचं आहे. आणि त्याच कारणाचा शोध या 17व्या हेडिंगामध्ये लपलेला आहे. या अगोदर आपण काय पाहिलं? सामान्य चैतन्य हे मायाला विरोध करत नाही. सामान्य चैतन्य मायाला विरोध करत नाही, उलट सहाय्यकारी आहे का नाही? आणि माया किंवा माया कार्य पदार्थ यामध्ये, या माया कार्य पदार्थामध्ये जे आहे पण आहे आणि त्याचं
जे काय भान आहे, भातित्व आहे, ज्ञानत्व आहे, हे कुणाचं आहे? ते सामान्य चैतन्याचंच आहे. अस्तित्व आणि भातित्व आणि आनंद बी जो व्हायला तोही त्याचाच आहे. प्रिय जे वाटायले, आवडायले, आवडणं, पदार्थाच्या ठिकाणी जी आवड आहे ती आवड त्याचीच आहे, ती पदार्थाची नाही. त्या पदार्थाचं ज्ञान व्हायले ते पदार्थाचं नाही, ते ज्ञान स्वरूपानं ते आहे, त्याचंच आहे ते ज्ञान. आणि आस्तिक्य रूपानं, अस्तित्व रूपानं, आहे रूपानं तेच आहे, तिथं त्याचंच आहे पण आहे. म्हणजेच जसं आणखी समजण्यासाठी आहे, पण स्वप्न हे मुळात मिथ्या आहे हे प्रत्येक जीवाला माहित आहे का नाही? पण स्वप्नामध्ये जी सत्यता आहे ती कुणाची आहे? सत्यता जी आपणाला तिथं सत्य वाटलं ते सत्य कोणाचं आहे? आता स्वप्नाचं आहे का ते सत्य? कारण आपण जागेपणी आल्यावर आपण म्हणलो स्वप्न काही खरं नव्हतं, पण तिथं जी सत्यता वाटू लागली ती कोणाची होती? हा, तशी इथं जी सत्यता आहे प्रतीतीला आपल्याला हे जगत यायले, आणि इथं जे आहे पण जे आहे का ते त्याचंच आहे, कारण त्याच्याशिवाय आहे पण कुणालाच नाही. आता जगत मिथ्य आहे आणि त्याला आहे पण आहे का? मग आहे पण कोणाचं हे? हा, ते मग अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे त्याचं आहे, आणि नाम आणि रूप या जगतातलं हे मायेचं आहे. एवढं सांगून त्या मायेला विरोधी सामान्य चैतन्य तर नाहीच, उलट ते सहाय्यकारी आहे. मग तिच्या विरोधी कोण? तर अंतःकरणामध्ये जो अंतःकरणोपहित चैतन्य किंवा साक्षी भाष्य, साक्षी, तोच साक्षी वृत्तीचं सहाय्य घेऊन ज्यावेळेस वृत्त्यारूढ होतो त्यावेळेस तो तिच्या विरोधात आहे. कारण वृत्तीमध्ये ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे, वृत्तीशिवाय ज्ञान होतच नाही. झोपेमध्ये वृत्ती नाही, ज्ञान नाही, हे की नाही? मग ज्ञान जे होतं ते वृत्ती विना होतच नाही. म्हणून मायेच्या विरोधी जे कोणतं चैतन्य म्हणायचं? वृत्त्योपहित चैतन्य, ते मायेच्या विरोधी आहे, अज्ञानाच्या विरोधी आहे, हे का नाही? जे काही माहित नाही ते माहित करून देणार ही प्रमावृत्ती आहे. कोण्या वृत्तीनं ज्ञान होतंय? प्रमा झाल्याशिवाय ज्ञान होतंय का? आणि जर प्रमा नाही झाली, वृत्ती प्रमारूप नाहीच झाली, ज्ञान होतच नाही असं नाही. जर वृत्तीला सहाय्यकारी असणारा प्रकाश जर नाही मिळाला तर तिथं विपरीत ज्ञान सुद्धा होण्याची शक्यता असते. का विपरीत ज्ञान होतच? होतच. आणि ज्या वेळेस विपरीत ज्ञानही होत नाही आणि प्रमाही ज्ञान होत नाही त्यावेळेस त्या वृत्तीला अज्ञात म्हणायचं. अज्ञान होतंय. तिथं कशाचं ज्ञान होतंय? अज्ञानाचं ज्ञान होतंय की मी काही जाणत नाही. का? वृत्तीच तिथपर्यंत जाय नाही. मग झोपेमध्ये वृत्तीच नसते म्हणून मनुष्य उठल्यावर काय म्हणतो? मी काही जाणत नव्हतो.
कारण तिथं प्रकाशही नव्हता आणि विषयही नव्हता. मग वृत्ती आणि वृत्तीही नव्हती. त्रिपुटीच तिथं नव्हती ना. रिकामी झालेली होती. त्रिपुटीच नाही तिथं. मग तिथं ज्ञानाची उत्पत्ती व्हायली का? नाही. म्हणून तिथं अज्ञान मानावं लागतंय झोपेमध्ये. अज्ञान. हा, विषय नाही म्हणून ज्ञान नाही, आणि ज्ञान नाही म्हणून अज्ञान. ज्ञान नाही म्हणून विषय नाही ना. आणि जरी आता विषय तिथं कारण अंतःकरण त्या ठिकाणी काय होतंय? लीन पावते. सगळ्या याच्यामध्ये सगळ्या वृत्त्या ह्या थांबत्यात, क्रियाच होत नाही तिथं. मग अशा वेळेस तिथं अज्ञानच जाणण्यात येते. कुणाला? साक्षीला. साक्षीच जाणतो मी काही जाणत नाही म्हणून. पण तो जाणतो बर का. काय जाणतो? मी काय जाणतो? हा, मी काही जाणत नाही हे जाणतो. म्हणून तर जाग झाल्यावर आपण म्हणतो की मी झोपेत काही जाणत नव्हतो. मग ज्यावेळेस जाग होतो त्यावेळेस सगळं वृत्ती ही अंतःकरण सगळं क्रियाशील होतं. आणि मग अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते आणि त्या वृत्तीनं आहे नाही असे ज्ञान प्रगट होतात. मग तेच ज्ञान आपण सत्य ज्ञान, भ्रांती ज्ञान, अज्ञान हे कशानं जाणायलो? कानावर शब्द यालाय आणि तीच कानातून वृत्ती आता अंतःकरणापर्यंत चालली आणि अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते. अंतःकरण हे कसं आहे? ज्ञान साधन आहे ना. ज्ञानाची उत्पत्ती कोठे? अंतःकरणात आहे. म्हणून ज्ञान उत्पत्ती करता अंतःकरण असावं लागतं. मग जसं अंतःकरण असेल तसं ज्ञान है का नाही? जर अंतःकरणामध्ये प्राधान्य सत्वगुणाचं नसेल तर तिथं ज्ञान होणार नाही. मी ऐकू लागलो बाबा पण मला काही कळालं नाही, है का नाही? मग प्राधान्य सत्वगुणाचं जर असेल तर मग ते सर्व काही जाणील. असं अंतःकरणावर अवलंबून आहे. मग साधक माया निवृत्ती करण्यासाठी निघाला आहे, संसार निवृत्ती करण्यासाठी निघाला आहे. मग त्या संसाराच्या विरोधी कोण आहे की ते त्याला घालविल? संसाराचे विरोधी असणार जे तत्व आहे तेच तत्व त्या विरोधी तत्वाला घालविल. मग संसाराच्या म्हणजे मायाच्या, अविद्येच्या विरोधी काय आहे? हा, वृत्तीत असणार चैतन्य. कारण वृत्तीच घेऊन जाते ना ते विषय. अव अंतःकरण काय आणि वृत्ती काय? अंतःकरणच ते काय झालंय? फाकलंय, लांबलंय. दूरदेशात जे चाललंय ते अंतःकरणच चाललंय. त्या वृत्तीला अंतःकरणच म्हणते. पण अंतःकरण हे शरीर हे देश सोडून जात नाही, पण एका जागेवर उभा राहून जे लांबचं त्याला ज्ञान होतंय, दूरचं ज्ञान होतंय, तर तिथपर्यंत ते अंतःकरण जातंय. आता इथून आपण लक्षवृत्तीनं पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या ठिकाणी आपण वृत्ती नेली, मन नेलं, तर आपण तिथं तिथलची मूर्ती आत्ता इथं जाणायलोत का नाही? बघितली असली तर बर का. मग तिथपर्यंत अंतःकरण गेलं का नाही? म्हणजे वृत्ती तिथं गेली का नाही? अंतःकरण जरी आपणाला वाटलं इथंच आहे, पण तिथपर्यंत जे जातंय ते अंतःकरणच जातंय. म्हणजे ते अंतःकरण रबलासारखे सूक्ष्म आहे.
सूक्ष्म अंतःकरण आहे. मग ती वृत्ती ज्ञान वृत्तीनंच होत असतं, म्हणजे अंतःकरणानं होतं. मग त्या अंतःकरणामधले असणारं जे चैतन्य आहे, वृत्तिगत चैतन्य म्हणा की अंतःकरणातलं चैतन्य, ते मायेच्या विरोधात आहे, अविद्येच्या विरोधात आहे. म्हणून माया निवृत्त त्या चैतन्यानं करता येते, त्या ज्ञानानं करता येते. म्हणून माया विशिष्ट चैतन्य आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य ह्या ज्या व्याख्या होतात, त्या व्याख्यावर जीव आणि ईश्वर हे धरल्या जातात, हे जाणल्या जातात. अंतःकरण विशिष्ट चैतन्य कोण? जीव. आणि माया विशिष्ट चैतन्य ईश्वर. आता या ठिकाणी ईश्वर आणि माया हे जरी दोन तत्व असले, एक उपादान असला आणि एक निमित्त जरी असलं, तरी पण कार्यासाठी हे दोघाला एक झाल्याशिवाय कार्य होत नाही. आणि ते दोघं ज्या वेळेस एक होतील त्यावेळेस त्या ठिकाणी ईश्वरता म्हणावी लागते. जोपर्यंत ते दोन एक होत नाही तोपर्यंत ईश्वराला ईश्वरत्व येतच नाही. त्या दोन तत्वाचं मिळून ईश्वर आहे. माया वगळल्यास ईश्वरता नाही, ते चैतन्य ब्रह्मरूप आहे. मायातलं चैतन्य ब्रह्मरूप आहे. पण ज्या वेळेस त्या ब्रह्माचं आभास त्या मायेत आहे आणि तो आभास ईश्वर आहे, त्या मायामध्ये पडलेला जो आभास आहे का, तो ईश्वर आहे. जसा अविद्येमध्ये पडलेला कुटस्थ चैतन्याचा आभास, बुद्धीमध्ये पडलेला कुटस्थ चैतन्याचा आभास, तो कोण? जीव आहे. तसाच तो ईश्वर आहे, तोही आभासच आहे आणि हा ही जीवाचाही आभासच आहे. हे आभासित चैतन्य आहे. म्हणून हे कल्पित आहेत. हे कसे येत? आता बघा ना, चांगल्या घरचे येत दोघं बी कसे येत, पण बट्टा कोणामुळं लागायलाय? अविद्या मायामुळं, आहे का नाही? म्हणून ईश्वर ही कल्पित मानावं लागतो, कारण जोपर्यंत माया आहे तोपर्यंतच ईश्वर आहे. म्हणून ईश्वराचं ईश्वरत्व कवर? माया आहे तोवरच. मग त्याचं स्वरूप कसं आहे? कल्पितच आहे ना. पण तो ब्रह्मरूप आहे. त्याचं स्वरूप जरी कल्पित असलं पण त्याचं मूळ स्वरूप कसं आहे? आणि तसंच जीव ही कल्पितच आहे, जीव खरा नाहीच. जीव हा खरा नव्हे, ही माया. जोपर्यंत अविद्यामध्ये त्याचा आभास आहे तोपर्यंत, जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत तो जीव कल्पितच आहे. पण त्या जीवानं अविद्या निवृत्त केली, मग तो कोण आहे? मग ईश्वर ही ब्रह्मरूपच आहे अविद्या निवृत्तीद्वारा, माया निवृत्तीद्वारा ईश्वर ब्रह्मरूप आहे. तसं अविद्या निवृत्तीद्वारा जीव ब्रह्मरूपच आहे. मग ईश्वर ही ब्रह्मरूप आहे, जीव ही ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म तर ब्रह्मरूपच आहे, है का नाही? मग जीवाचं जे जीवत्व आहे आणि त्या जीवानं अविद्या निवृत्ती केली तर तो जीव ब्रह्माकडे जातो का ब्रह्म होतो? ब्रह्माकडे जाऊन ब्रह्म होतो. ब्रह्माकडे जाण्याची गरजच नाही. माया निवृत्त करून ईश्वर निजधामाला जातो, निजधामाला जातो. म्हणजे ते निजधाम हे कोणीकडे तरी वेगळं आहे का? ती माया सरली
की त्याच ठिकाणी ईश्वर ब्रह्मरूप होतो. हो. ईश्वर कुठं जात येत नाही, काय नाही. नाही. तसाच जीव पण जिथं ज्या जाग्यावर तो आहे त्याच जाग्यावर तो ब्रह्मरूप होतो. हो. पण कधी अविद्या निवृत्त झाली तर. जर पाण्यावर पावसाच्या थेंबानं आलेला बुडबुडा हा उत्पन्न होतो, मग तो बुडबुडा जर फुटला तर तिथलचा आकाश, तिथंच जातं. जागेवरच आहे ना. हा तस जीव ईश्वर हे आहे तिथे ब्रह्मरूप आहेत, आहे त्या जाग्यावर ब्रह्मरूपच आहेत. पण भ्रांती जीवानं सोडली तर, म्हणजे अविद्या निवृत्त केली तर, है का? आणि माया ईश्वरानं निवृत्त केली, आता त्याला माया निवृत्त करायची बी गरज नाही, है का नाही? आता मायाच्या योगानं आपण त्याला आभास म्हणायलो, पण तो आभास ब्रह्मरूपच आहे. कधी पण ते आभासित असलं तरी ब्रह्मरूप आहे आणि आभासित नसलं तरी पण. मग आभासात असताना ते ब्रह्मरूप का नाही आहे? आभास म्हणजे मायेत असताना ते ब्रह्मरूप का आणि अवेदित असताना जीवबद्ध का? मायेत असताना ते मुक्त का आणि अविद्येत असताना ते बद्ध का? म्हणजे जीवबद्ध आहे आणि ईश्वर मुक्त आहे, है का नाही? असं जे कशामुळे, तर माया ही उपाधी आहे, शुद्ध आहे, है का नाही? तिच्यात दोष आहे का? नाही. आणि अविद्यामध्ये त्रिगुण दोष आहेत, हा, म्हणून जीवबद्ध आहे. मग गुणामुळं जीवबद्ध आहे आणि गुणरहित ईश्वर असल्यामुळं दोषरहित आहे, म्हणून तो मुक्त आहे. जर आपण काळ्या मेनकापडातून जर बघितलं ना, काहीच दिसत नाही. काळ्या मेनकापडातून बाहेर दिसत नाही, आणि पांढऱ्या मेनकापडातून दिसतो. सर्व दिसतं. आणि त्या पांढऱ्या मेनकापडात सत्वगुण मानायचा आणि काळ्यामध्ये तमोगुण मानायचा. मग ईश्वराला तसं मेनकापड आहे, पांढरं आहे त्याचं मेनकापड, आणि जीवाला काळ आहे. अविद्या आणि माया हाच फरक आहे. त्या गुणानं ती माया काळी झाली. दोषानं कलंक वाढतो. कलंक कशानं? कलंकित कशामुळे होतो? दोष लागल्यामुळे. मग ते दोष कोणते? गुण. हा दोष आहेत ना, हे गुण गुण थोडेच आहेत. म्हणायला गुण आहेत पण खरे हा. मग ह्या गुणाला गुण काऊन म्हणजे, हे जीव गुण म्हणतात ना त्याला, कारण ह्या गुणानं जगताची उत्पत्ती होती ना, म्हणून गुणाचे. हा, जसं एखाद्याला 10-5 लेकरं असले की त्याला भाग्यवान म्हणतात, आणि संन्याशाला म्हणतात याला काहीच नाही, है का नाही? पण 10-5 लेकरावाला भाग्यवान आहे का? तसे हे गुणाला गुण म्हणतात, दोषाला गुण म्हणतात. पण खरं हे गुण गुण नसून गुण हे दोष आहेत, आणि ह्या दोषामुळंच आपण म्हणजे ह्या गुण, खरं तर ह्याला गुण दोष नाव आहे याला. हा, गुण म्हणजे हे गुन्हा नाहीत म्हणून गुण नाही, ते गुण म्हणजे ते धर्म दाखवतात. कार्य करायला. हा धर्म, धर्म गुण धर्म येत ते. आता धर्म म्हणजे काय? मिठाचा धर्म काय आहे? खारटपणा, हा त्याचा धर्म आहे. अग्नीचा धर्म काय आहे? दाहकता, है का नाही? हे हे याला धर्म म्हणतात. तसे ते 3 धर्म आहेत मुख्य. पहिले मुळात रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. हे 3 गुण, हे 3 गुण आहेत.
गुण म्हणजे चांगला असा अर्थ घ्यायचा नाही. नाही. हा, ते धर्म न घ्यायचा. शेवटी गुणच आहे. हा, म्हणजे काय गुण म्हणल्यावर आपण गुणाचा अर्थ वेगळा करतोच ना. नाही. चांगला करतो. हा, चांगला करतो तसा नाही ते. गुण म्हणजे जसा अग्नीचा हाकता धर्म आहे तसा तो घ्यायचा त्याचा गुण. मग हे गुण जीवाला बाधक आहेत. म्हणून संत ह्या गुणाचा स्वीकार करा म्हणतात का गुणातीत व्हा म्हणतात? गुणातीत व्हावं. मग हे गुण सार आहेत का आसार आहेत? आसार आहे. आसार आहे. हुई. हा गुण आसार. हा निर्गुण हे सार. हा, सारा सार. असं कोण म्हणलं? माऊली. कुठं म्हणलेत? हरिपाठात. इतकं माहित असावं लागतंय. त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारा सार. आणि सारा सार विचार. हरिपाठ. सार आणि आसार काय आहे हे जाणून घेणे म्हणजे हरिपाठ आहे. मग त्रिगुण कसे आहेत आसार आहे. हे कळावं लागतंय. गुणातीत व्हा गुणातीत व्हा जे म्हणाले संत ते कशामुळं कोण्या गुणातून म्हणाले तर हा, आणखी एक कोणतं तरी प्रमाण ते ये ना गुणातीताचं. आठवत नाही ते. असं आपण काल पाहिलं की माया कशी आहे म्हणून आणि तिची निवृत्ती कोण्या चैतन्याने होते तेही पाहिलं. आणि त्यासाठी एक दोन जी कारणं आहेत उपादान कारण आणि निमित्त कारण. तर उपादान कारण आपण अगोदर माया अविद्या ही मानली होती आणि निमित्त कारण चैतन्य मानलं होतं. पण या ठिकाणी दोन्ही कारणाचा अभेद केलाय. माया त्याची ब्रह्म आणि ब्रह्म त्याची माया. मग उपादान ते निमित्त आणि निमित्त ते उपादान. ज्या वेळेस जगताची प्रतीती येते त्यावेळेस निमित्त उपादान होतं. निमित्तच काय होतं? उपादान होतं. मग ते उपादान होतं ते खऱ्यानं होतं का? उपादान कसं आहे? कल्पित आहे ना. उपादान कसं मानलेलं आहे? हा, मग तीच कल्पना त्याच्या ठिकाणची ती तोच इच्छा करतो. तशी कल्पित उपादानाची तोच इच्छा करतो, है का नाही? मग ईश्वराला जगत उत्पत्तीच्या वेळेस इच्छा करावी लागते. त्याच्या इच्छेमध्ये जगत आहे ईश्वराच्या. मग इच्छा कोणाला झाली? माया तत्वाला झाली का त्या चैतन्य तत्वाला झाली? इच्छा जी इच्छा झाली जगत निर्मितीची ती कुणाला झाली? झोपेतून जाग झालो ते कोणाला वाटायले? देहाला वाटायले का? मग तशी इच्छा जगत निर्मितीची कुणाला झाली? हा, म्हणजे ईश्वराला झाली. माया कधी पण जडच मानायची, कारण तिला काहीच करता येत नाही. म्हणून ईश्वराला जी इच्छा झाली ती इच्छा होण्याला कारण माया उपादान आहे आणि निमित्त तोच आहे. पण ते दोन्ही तत्व तोच आहे हेही कळावं लागतं. जे निमित्त आहे का तो तर ईश्वर आहेच, पण त्या ईश्वराच्या ठिकाणी
जी माया आहे का ती कल्पित तत्व त्यानं स्वीकारलं आहे. तीच इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. स्वतःहून त्यानंच घेतली. हा, पण घेतली, पण आपल्याला दोष लागू नये, आपलं त्याच्यात मुद्दल जाऊ नये, आपल्यावर दोष येऊ नये, अशी ती स्वीकारली. म्हणून माया कशी स्वीकारली? ती कल्पित म्हणून स्वीकारली, वास्तविक सत्य म्हणून नाही. स्वीकारलेली नाही. म्हणून त्यानं जरी स्वीकार केला तिचा, तरी त्याच्या ठिकाणी कलंक लागत नाही, दोष लागत नाही त्याला. जर एखाद्याने संन्यास घेऊन संसार केला तर त्याला दोषी मानायचं का? नाही. कारण संन्यास आश्रमामध्ये जाऊन त्यानं ज्ञान प्राप्त करून घेतलंय आणि असणारी अविद्या निवृत्त केली, कल्पित मांडली, जगताचा बाध केलाय, अविद्येचा बाध केलाय, सगळं बाधित अनुवृत्तीनं त्याचा व्यवहार चाललेला होता आणि नंतर त्यानं प्रपंच केला आणि पुन्हा 4 लेकरं हो द्या त्याला, विठ्ठल पंत. तर त्याला दोषी मानता येईल का? नाही. मग तो दोषी नाही हे कोण म्हणेल? ज्याला दोष कळतो तो. विठ्ठल पंत हे दोषी नाहीत असं कोणाला कळन? ज्याला दोष कळतो त्याला तोच. त्याला दोष हे केलं. दोष कोणाला कळतो? अजून तिथंच बसायला ते. ज्ञान आहे. गुरुला. हा, हे कोणाला कळत? ज्याचा जगताशी संबंध बाधित आहे त्याला. मग त्याला. म्हणजेच जो मुक्त झालाय आणि मुक्त होऊन आहे, मुक्त होऊन आहे आणि ज्ञानाचं तो काय करतो? प्रतिपादन करतो, मुमुक्षुला ब्रह्मज्ञान सांगतो, तो त्याला जाणता येईल की हा दोषी नाही. जाणलं त्यावेळेस तर मग त्यांना परवानगी दिली. ब्रह्मज्ञानी पुरुष, मुक्त पुरुष दुसऱ्याला दुःख देण्याच्या हेतून संसार कर म्हणून सांगणारच नाही, काही हो. कारण संसारामध्ये दुःख आहे, मग त्याला तिथं कसा पाठवेल ते? कारण त्याचं कार्य काय असतंय? त्याच्यातून काढायचं का त्याच्यात टाकायचं? मग तो टाकितो बी न काढितो बी, पण टाकतो कधी न काढतो कधी हे कळावं. एकानं माझी मै शिकायत केली, महाराज फ्यूज काढते तर, महाराज फ्यूज काढते तर, महाराजाने फ्यूज काढले. त्यावेळेस बर का तो एका ठिकाणी तसं घरानं करू लागला. ते म्हणला ते काढतेत बी आणि टाकतेत बी, तेच काढतेत आणि तेच टाकतेत. कारण त्यालाच काढा येतेत आणि त्यालाच टाका येतेत. दुसरं कोणी जातंय का? आणि कोणीच जात नव्हतं तवा ते. तसा ब्रह्मज्ञानी पुरुष संसारात टाकतोही काढतोही. मग टाकतो केव्हा आणि काढतो केव्हा? जो अलिप्तवाद शिकला, ज्याचा भ्रम निवृत्त झाला, त्याला टाकलं तरी चालतंय, है का नाही? आणि ज्याचा भ्रम निवृत्त झाला नाही, त्याचा भ्रम निवृत्त करून संसारातून काढता येते. भ्रम निवृत्त करूनच काढावं लागतंय, भ्रम निवृत्त करूनच टाकावं लागतंय. क्रिया तर एकच आहे की हो. हा, मग ज्याला टाकायचंय आणि ज्याला काढायचंय फक्त त्यालाच कळत आहे.
कोणाला टाकायचंय आणि कोणाला काढायचंय, है का नाही? त्या जिलबीवाल्यालाच कळत आहे कोणता येडा कसं टाकायचंय. ते, म्हणजे कव्हा काढायचं ते तेलातून, हा, आणि त्या तेलात कव्हा टाकायचं हे त्यालाच कळत आहे. ही चाचणी करावं लागते. मग तुकाराम महाराज त्याच्यामुळेच म्हणलेत ना, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. बडबड करायला आहे ना, हा बडबड कोणची? ब्रह्मज्ञानाची. कीर्तन करायला आहे ना, हा कीर्तनात काय सांगते तर ब्रह्मज्ञान, भ्रमनिवृत्तीचं ज्ञान. मग हे जे ज्ञानाची जी बडबड चालू आहे त्याची चाचणी आम्हाला कळते की त्याची बडबड कशी आहे म्हणून. योग्य काय होईल? हा, याला भ्रमात पडलेल्याला काढता येतंय का? आणि ज्याला भ्रमात टाकायचंय त्याला टाकता येते. असे त्यानं तयार केलेत का? म्हणजे अगोदर लाडू वळून ठेवलेले आहेत का ते त्याला टाकायला? कारण आधीच ते लाडू हा तयार करावं लागतात. आणि जे त्या पातेल्यामध्ये त्या तेलामध्ये टाकलेले लाडू हे तळलेत का हे करणाऱ्याला कळत आहे, है का नाही? मग त्या तळलेले असतात का त्याच्यावर नंतर गुळ टाकतात. अगोदर नाही टाकत. हा, ते तळल्यावर गोड होते, तळायच्या आधी गोड होत नाही. हा, तळल्यावर प्रसाद आहे कोणाला? लाडूला. तसे हे जे लाडू आहेत का हे तळावं लागते तर मग त्यांना कोणता? मोक्षाचा. तस पण कशानं विषय लांबला का? म्हणून कोण म्हणलं नाही विषय लांबायला. ईश्वर आणि माया हे निमित्त कारण, हा, आणि उपादान कारण तोच झालाय, है का नाही? पण त्या उपादानामध्ये त्रिगुण असतात, है का नाही? आणि ते त्रिगुण दोषवान असतात आणि त्या दोषानं भ्रम होतो. म्हणून तो दोष काढावा लागतो, म्हणजेच गुण काढावं लागते. उपाधी वेगळे भारी निर्विकार. निर्विकार होणं म्हणजे काय? गुणरहित होणं. विकार करणारे गुण आहेत. विकार कोण करतात? गुणामुळेच विकार होत आहे ना, है का नाही? दुधाचं दही कशामुळे होत आहे? ते गुण आहे ना ते. आता ते गुण आहे का? त्याला काय म्हणते तर इर्जन. ते इर्जन करत त्याच्यात. इर्जन म्हणजेच विकार. आपला तो जुना गावठी शब्द इर्जन, पण त्याला खरा शब्द काय आहे? हा, विकार म्हणतात त्याला. आणि तो विकार जर दुधात टाकला तर दूधचं काय होतं? पुन्हा विकारच होते, विकार बनते, है का नाही? आणि त्याला आपण गुण म्हणतो. त्याला आता ते गुण आहे का? पण त्या गुणाचं तसं मानावं लागेल. ते गुण, त्याला गुण तसं म्हणतात. गुण म्हणजे चांगलं नाही, वाईटच. गुण म्हणजे हा, किंवा धर्म त्याचा ते तसा. मग हे समजण्यासाठी आता ते याला लागलोच नाही तर आपण. हो, आताची कुठं आठवण आहे. मग निमित्त आणि उपादान हे कसं एकच आहे याच्यासाठी उर्ण नाभीचा दृष्टांत दिला होता, है का नाही? स्वप्नाचा दृष्टांत दिला.
जसं स्वप्नामध्ये तोच कर्ता आहे आणि तोच भोगता आहे. स्वप्न उत्पन्न करता तोच आहे आणि स्वप्नामध्ये भोग भोगणाराही तोच आहे आणि भोग उत्पन्न करणारा सुद्धा आहे का नाही. त्रिपुटी तोच बनतो का नाही. तशी इथं सुद्धा त्रिपुटी तोच बनतो. चैतन्यच एक ही त्रिपुटी निर्माण करते. म्हणून एकच आहे, यालाच म्हणायचं अद्वैत सिद्धी. जे अद्वैत ज्ञान आहे ते यालाच म्हणायचं अद्वैतात जावं लागतं. इथपर्यंत हे कळण्यासाठी इतकं शिकावं लागतंय, एक सिद्ध करण्यासाठी. आता सर्व प्रपंच हे सगळे जीव हे जेवढं म्हणून आहे ते एक आहे का अनेक आहे. सगळं एकच आहे का नाही. पण अनेक आपल्याला जे त्या गुणामुळे काय व्हायले, वृत्त्या नाना प्रकारच्या निघाल्यात, दोषामुळं भ्रम उत्पन्न व्हायला हे का. भ्रमाला कारण दोष असतो आणि दोष आहेच. दोष म्हणजे गुण आहेतच. गुणानं दृष्टी ज्यावेळेस बाहेर निघते त्यावेळेस दोषानंच निघणार आहे का नाही. आणि त्या दोषानं एक असणारे अनेक दिसणार. असा हा सर्वोत्तम श्रेष्ठ असणारा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे आणि हेच शास्त्राला सिद्ध करून द्यायचं आहे. आणि मग आता यानंतर आणखी काही उपशंका आहेत किंवा काय थोडंफार उर्मी ज्या राहिलेल्या असतात त्या सुद्धा शास्त्र निवृत्त करतंय. केवळ मग ईश्वरच कारण आहे का जगताला. तर मग आणखी काय कारण आहे ते सांगतात. तर ईश्वर सृष्टी निर्माण करतो. ईश्वर करतो सृष्टी निर्माण, हे आपण अगोदरच ऐकले. त्यास केवळ ईश्वर इच्छा कारण नाही. कारण ईश्वराची इच्छा हीच सृष्टीची उत्पत्ती आहे. संकल्प ईश्वर करतो. इच्छा झाल्याशी संकल्प करतो का. इच्छा त्याला होते आणि त्या इच्छेचा तो संकल्प करतो आणि त्या संकल्पात हे जगताची उत्पत्ती होते. जीवाचे कर्मही त्याला कारण आहेत. हे मुख्य यामध्ये आहे. जर जीवाचे कर्म नसतील तर ईश्वराला सृष्टी निर्माण करता येत नाही. कारण सृष्टी उत्पन्न करण्यासाठी काहीतरी बी लागतंय. पेरणी करायची ना तुम्हाला, बी असावं लागतं. कशात. खोळीत. खोळीमध्ये बी असावं लागतं तेव्हा पेरणी करता येते. मग जीवाचे जे कर्मबीज आहेत ते कर्मबीज असल्याशिवाय सृष्टी निर्माण करताच येत नाहीत. कारण सृष्टीची उत्पत्तीला कारण ते कर्मबीज आहे आणि ते कर्मबीजाच्या आधारावर तर ईश्वर त्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करते. मग हे कर्मबीज कुठून आले हाच प्रश्न आहे. हे कळालं की पुढे जायचं सुद्धा काम नाही. सुरुवातीचे जे कर्म आहेत सृष्टीला लागणारे ते कर्म कुठून आले, ईश्वरानं कुठून आणले. आपण आता ज्वारीचं बी दर वर्षा धरतो, पण पहिली पेरणी केली त्यावेळेस कुठून आणलं बी. हा प्रश्न कुणालाही होतो आणि कोणीही विचारते पण समजून काय घेत नाहीत आणि समजायला तरी त्याचा काही उपयोग करीत नाही. ह्या सृष्टीमध्ये असं लंबायमान काय नाही. लंबायमान कोणताच पदार्थ नाही. सर्व पदार्थ हे वर्तुळाकार आहेत, चक्राकार आहेत. कारण हे सगळं चक्र आहे. हे काय. कोणताही ग्रह घ्या तो चक्राकारच आहे, तो फिरणाराच आहे.
असं स्थिर काहीच नाही, नाही. आहे का नाही? फिरणारच आहे का नाही? सारखं फिरणार ते, कधीपासून? अनादी काळापासून फिरायले, आहे का नाही? मग आता जीव, ईश्वर, माया हे जे आहेत तत्व, यांचा भेद आहे का नाही? आता हे अनादी कालापासून आहेत का नाही? मग हे सारखं फिरतच असेल ना. मग प्रथम सृष्टी कोणती म्हणून सांगायची? पहिली सृष्टी सांगताच येत नाही. सांगता येत नाही. याला दृष्टांत दिलेला आहे शास्त्रानं, इथं नाही दिला. जर समजा आपण, तुम्हाला पंचकर्णामध्ये सांगितला होता, गोल चाक आहे एक. चाक गोल आहे किंवा राट पाळणा आहे. राट पाळण्याला पाळणे असते, राट पाळण्याला पाळणे असते. आणि मग ते राट पाळणा जर फिरविला, कधी ते राट पाळणे असे अडकावं लाग, असे हुक असतात त्याला, आहे का नाही? मग हे ज्यावेळेस ते दुसऱ्या गावाहून येत आणि मग इथं ते रवितेत त्याला, आणि रवल्यावर पुन्हा मग ते वरी आग ठेवतेत, आहे का नाही? आणि नंतर त्या याच्यामध्ये राट पाळणे असे अडकीत येत. मग ते अडकीत अडकीत पहिल्या सूर्याक अडकीत येत, सगळे संघच अडका येत नाही, है का नाही? ते झाला की पुन्हा दुसरा, है का नाही? असे मग सगळे अडकीत येत, जितके 10-12 काय असते ते तितके अडकीत येत. मग आता पहिला अडकिल्याला जर राटपाळणा फिरला तो कोणता हे सांगता येते का? तसे हे जीवाचे कर्म फिरायलेले इथं, जीवाचं बीज फिरायला. हा. मग हे फिरायलंय म्हणल्यावर आता हे कोण्या याचं पहिलं आहे, याची उत्पत्ती सांगता येते का? नाही, कशी सांगता येईल? पहिले कर्म हेत म्हणून जीवाची सांगताच येणार नाहीत ना. या न्यायानं ह्या रहाट गाडग्याची संगती लावता येते. आता कोणाला प्रश्न पडतो की बाबा हे कसं शक्य आहे? हे सांगायला लागलेत की पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. पण हे पाप पुण्यामुळेच काय व्हायले? नरदेहाला यायलेत. मग सुरुवातीचा नरदेह कशाने आला? असंच वाटतंय का नाही? पण हे एक नरदेह, त्याच्या पुढं दुसरं त्या नरदेहाच्या पुढं त्याचे कर्म, तो देहात आल्यावर त्याचे कर्म, है का नाही? आता त्या नरदेहाला येण्यासाठी, त्याच्या नरदेहाला येण्यासाठी पूर्वीचे कर्म मानायचे नाही. पूर्वीचे कर्म मानू नका सध्या, है का नाही? मग ज्यावेळेस असा येडा येईल त्यावेळेस शेवटचा जो जन्म आहे का, त्या जन्मात केलेले जे कर्म आहेत ते पहिल्या जन्माला इथलचे कारण आहेत. शेवटच्या जन्माचे कर्म पहिल्या जन्माला कारण. कळालं का? शेवटच्या जन्माचे, आता याच्या अगोदर सृष्टी झाली का नाही? याच्या अगोदर आहे का नाही सृष्टी? म्हणजे प्रळय आहे का नाही? हा, प्रळयाच्या अगोदर सृष्टी होती का? मग त्या प्रळयाच्या अगोदर जे आपले जन्म होते का, आणि त्या जन्मात केलेले कर्म कोणी भोगले? आता, है का नाही? मग आता आपला हे समजा प्रळय, आता सृष्टीची उत्पत्ती झाली. मग सृष्टीची उत्पत्ती झाली की त्यावेळेस जे जीव निर्माण होतो त्या अगोदरचे,
आहे का नाही? मग असं सारखं चक्र चालू आहे ना, आहे का नाही? मग पहिल्या जन्माला कारण ही जी शंका उत्पन्न होती, ही शंका उत्पन्न व्हावी का आता? नाही. आणि ही शंका अनेक जणाला होती. हो, सृष्टीला उत्पत्तीला पूर्वकर्म कोणते मानायचे? पण हे चक्र आहे, चक्रामध्ये ते बसतंय, अडकतंय ते, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. म्हणून ईश्वर सृष्टी निर्माण करतो, त्यास केवळ ईश्वर इच्छाच कारण नाही, जीवाचे कर्म ही कारण आहेत. म्हणून जीवाचे कर्म सुद्धा त्याला सृष्टी उत्पन्न करण्यासाठी लागतात. गतकल्पाच्या प्रलयकाली जीवाचे कर्म आपले फळ देण्यास सन्मुख होत नाही, कारण आता प्रलय होणार आहे, हा, ते भोगायला येणार नाहीत. आणि मग ते कर्म, त्या कर्माचं फळ तसंच राहतंय. ते कर्म आणि फळ एकच, ते तसंच राहतंय. मग ज्यावेळेस त्याचे फळ भोगण्यासाठी सन्मुख होतो, सज्ज होतो तो, म्हणजे तशी सृष्टी, ते जसं वापसा आल्या आपण पेरायला लागतो ना, तशी वापसा जर झाली जगत उत्पत्ती होण्याची, वापसा पोषकपणा आला की मग त्यावेळेस ते सन्मुख होतेत ना, ते आहे का नाही? मग त्यावेळेस तो ईश्वर काय करतो, त्या त्या कर्मानुसार कमी अधिकपणा, जसे त्याचे असते तशा कर्मानुसार त्याला फलभोग देतो. ज्यावेळी सन्मुख होते त्यावेळी जीवाच्या कर्मानुसार ईश्वर सृष्टीची रचना करतो. ईश्वर सृष्टीची रचना करतो, त्याच्या त्याच्या कर्मानुसार. कोणाच्या? त्या जीवाच्या पूर्व कर्मानुसार सृष्टीची उत्पत्ती करतो. जीव फलाच्या इच्छेने कर्म करतो, जीव फलाच्या इच्छेनेच, है का नाही? फलीच्या रहित कर्म करतो का? फलीच्या रहित कर्म केले तर मग तेच झालंय ना. या कर्मानुसार उच्च नीच भोगा करता ईश्वर सृष्टीची रचना करतो. मग कोणाला आवडतं बाबा एक श्रीमंत एक गरीब, असं कस काय ते निर्माण होतात? त्या ठिकाणी त्यांना कसा जन्म होतो? श्रीमंताच्या घरी ते काही जन्मतात, काही गरीबाच्या घरी जन्मतात. हे असं उच्च नीच भाव ईश्वराच्या ठिकाणी मानायचा का कसा? त्याच्या कर्मानुसार, आहे का नाही? उच्च नीच भाव त्याच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी नाही. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि नैघृण्य असा भाव नाही. विषमदृष्टी आणि निर्दयता, नैष्कर्म्य, वैषम्य म्हणजे विषम, याला एक त्याला एक, असं नाही. त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही आणि नैघृण्यही नाही. म्हणजे त्याचं अंतःकरण, हृदय हे कसं आहे? निर्दय, निर्दयता नाही त्याच्या ठिकाणी. निर्दय नाही, ते हृदय चांगलंय, दयावान आहे ते, निर्दय नाही. पण हे प्रथम सृष्टीत कसे जमणार? कारण प्रथम सृष्टीत जीवाचे कर्म नाहीत आणि प्रथम सृष्टीतही उच्च नीच भाव असणारच, ही शंका आपण तुम्हाला सांगितलेली आताची. यामुळे प्रथम सृष्टीत ईश्वराच्या ठिकाणी विषमता येणारच. पहिली सृष्टी ज्यावेळेस निर्माण करायची त्यावेळेस विषमता तर येणारच ना, असं कोणी म्हणेल. पण येईल का विषमता? नाही येणार. पण हे म्हणणे बरोबर नाही, कारण संसार प्रवाह अनादि आहे. संसार प्रवाह अनादि आहे. त्यात पूर्व सृष्टी उत्तर सृष्टीला कारण आहे. पूर्वीची सृष्टी उत्तर सृष्टीला कारण आहे, हे का नाही? आणि
आमकी सृष्टी प्रथम आहे असे म्हणता येणारच नाही, नाही तसं नेमकं कारण फिरायलेलं नाही हे. हा, म्हणून ईश्वराच्या ठिकाणी दोष नाही. याला एक आणि त्याला एक असा तो करीत नाही, आहे का नाही. म्हणजे वैषम्यता नय घृण्यता त्याच्या ठिकाणी दोष अजिबात नाही. हे झालं ईश्वराच्या बाबतीत. आपण जाणून घेतलं की कारण कोण आहे, ईश्वर आणि जीवाचे कर्म, है का नाही. जीवाचे कर्म मानणं हे आपल्याला याचा संबंध लावून घेण्यासाठी जीवाचे कर्म मानणं आहेत. सृष्टीचा संबंध लावण्यासाठी, जीवाचा संबंध लावण्यासाठी, है का नाही. हे संबंध मानले, जीवाच्या कर्माचा संबंध मानल्याशिवाय संगतीच लागत नाही. सृष्टीची संगती. पण आता आपण हा जो विचार केला, हे शास्त्रानुसार, शास्त्रानं ईश सृष्टीबद्दलच हे जे गौप्य सांगितलंय, असंच आंतरसृष्टीचं म्हणजे जसा ईश्वर निर्मित करतो तसा अंतर तसं जीव सुद्धा निर्मित करतो. जसा ईश्वर निर्मित करतो ना सृष्टी, तसा जीव सुद्धा करतो. आणि त्या जीवाच्या सृष्टीत जर कळालं, ईश्वराचे कळाले. ईश्वराचं चांगलं कळत आहे, किंवा ईश्वराचं नाही कळालं तरीही त्याचं करा, कारण याला मुक्त व्हायचं, ईश्वराला नाही, ईश्वराला नाही. हे का नाही. मग असाच आपण म्हणजे ह्याच लक्षणानं जीवाच्या उत्पत्तीचं, जीवाच्या सृष्टीच्या उत्पत्तीचं आपण उद्याच्याला याच्यात नाही, ते ह्याच्यात नाही. इथं सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती सांगितली, पण ती सृष्टीचा इथून पंचीकरण चालू झालंय आता पुढे, त्याच्यात तो भाग नाही आला. तर आपण उद्या जीव कसा उत्पत्ती करतो सृष्टीची, आणि तो एकटाच त्या ठिकाणी पाहणारा असतो, है का नाही. बघू आता, टाइम झालाय. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.